महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। ह्या यूट्यूब चॅनलला आम्ही अरेंज मॅरेजशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असतो। आपल्या मुलामुलींना चांगला जोडीदार मिळावा व लग्न लवकरात लवकर जमावे यासाठी महेश पाथरे यांचे मंगल विवाह स्टुडिओ वधू-वर सूचक महामंडळ नेहमीच पुढाकार घेत असतो। त्यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या पहिल्या भेटीत मुलीला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबद्दल बोलणार आहोत। तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते प्रश्न जे बहुतेक मुले त्यांच्या भावी जोडीदाराला अरेंज्ड मॅरेज करण्यापूर्वी विचारतात। त्यासाठी मी पहिल्या भेटीमध्ये मुलीला काय काय प्रश्न विचारले पाहिजे आणि का अशी लिस्ट देत आहे ती वाचा आणि पहा, म्हणजे काय प्रश्न विचारावे लागतील आणि काय गोष्टी तुम्हाला स्पष्टता येईल आणि त्या मुलीच्या अपेक्षा काय आहेत तेही तुम्हाला कळेल। मग तुम्ही त्यावर नीट विचार करून निर्णय घेऊ शकता। तर पाहूयात असे काय प्रश्न आहेत ते। बहुतेक वेळा मुलांनाच सुरुवात करावी लागते आणि मुलींचीही तशीच अपेक्षा असते की मुलाने सुरुवात करावी, पण तसं काही नाही, कुणीही सुरुवात करू शकता। पहिला महत्त्वाचा प्रश्न मूल्याबद्दल आणि श्रद्धांबद्दल आहे। मूल्य आणि श्रद्धा एकत्रितपणे आपल्या वृत्ती, धारणा, व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि वर्तन प्रभावित करतात, परंतु मूल्य ही तत्व आणि आदर्श यांचे प्रतीक आहे, तर श्रद्धा ही अशी धारणा आहे जी आपल्यावर प्रभाव पाडतात। आवडीनिवडी, छंद याबद्दल विचारा। मोकळ्या वेळेत काय करायला आवडते ती किंवा तो आपला मोकळा वेळ कसा उपयोगात आणतो। आवडती डिश कोणती आहे त्याबद्दल माहिती घ्या, म्हणजे आवडीनिवडी कशा आहेत त्याबद्दल अंदाज येईल। तसेच शिक्षणाबद्दल आणि करिअर गोल्स विचारा, जेणेकरून दीर्घकाळापर्यंत सुसंगतता सुनिश्चित होईल। कुटुंबातील पार्श्वभूमी म्हणजे शिक्षण, व्यवसाय, नोकरी याबद्दल विचारा, म्हणजे तुम्हाला कुटुंबाविषयी व्यवस्थित माहिती होईल आणि त्यावरून तुम्हाला पुढे जायचे की नाही हे माहीत पडेल। होणाऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते विचारा। हे बहुतेक मुलामुलींनी ठरवलेलं असतं की त्यांना जोडीदार कसा प्रकारे हवा, त्याची कमाई किती असावी, त्याचा नोकरी किंवा व्यवसाय कसा हवा, शहरातला हवा की ग्रामीण भागातील चालेल, अशा बऱ्याच गोष्टींचा मुलामुलींनी विचार केलेला असतो। या अपेक्षा विचारल्याने त्यात आपण कितपत बसतो त्याचा अंदाज येईल। त्याचप्रमाणे ती मुलगी किंवा मुलगा तुम्हालाही तुमच्याबद्दल विचारेल, त्यामुळे तुम्हीही याचा विचार करून ठेवायला हवा आणि मुलामुलींनी आपल्या अपेक्षा सांगायला हव्या। थोडक्यात तिच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षांबद्दल विचारा, आयुष्यभराच्या जोडीदाराबद्दल तिची दृष्टी समजून घ्या। चांगल्या जीवनशैलीसाठी भविष्यातील उत्तम योजना असणे अत्यंत आवश्यक आहे। यासोबतच भविष्यासाठी तुमची तयारी काय आहे आणि तुम्ही आर्थिक समस्या कशा हाताळता। आर्थिक नियोजनावर चर्चा केल्याने तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबद्दल स्पष्ट व्हाल, तसेच कोणतीही समस्या एकत्रितपणे हाताळण्यास सक्षम असेल। थोडक्यात नोकरीची स्थिरता आणि भविष्यातील आर्थिक योजना यासारख्या आर्थिक बाबींवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे। एकमेकांमध्ये जास्तीत जास्त संवाद साधा, आपल्या भावना आणि विश्वास सांगण्याचा प्रयत्न करा। मनातील विचार स्पष्टपणे बोला, म्हणजेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी एकत्र सुसंवादी साधण्याचा प्रयत्न करा। दैनंदिन जीवनात सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी तिच्या आवडत्या जीवनशैली आणि राहणीमानाबद्दल चौकशी करा, म्हणजे आजकाल उच्च शिक्षित मुली त्यांना कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घरात किंवा बाहेर घालणे पसंत करतात, त्यामुळे कपड्यातील त्यांची आवड तुमच्या आवडीशी जुळते का ते पाहून निर्णय घेण्यास सोपे जाईल। कुटुंब नियोजनाचे करायचे काय। लग्नाआधी कोणतेही जोडपे सांगू शकत नाहीत की त्यांचा भावी जोडीदार कसा असेल किंवा त्याच्याबरोबर त्यांचे भविष्य कसे असेल।
तरी पण जमेची एक बाजू म्हणून मुले होण्याविषयी भविष्यातील उद्दिष्टांमध्ये सुनिश्चित करण्यासाठी चर्चा करा. परंतु आजकाल मुलामुलींचे लग्न फार उशिरा होतात, त्यामुळे कुटुंब नियोजन टाळले तर बरे होईल. त्यामुळे मुलेबाळे वेळेत होतील असे मला वाटते म्हणून बोललो. समस्व विश्वासाची सत्यता किंवा समजूत, विश्वास आणि परस्पर आदर याबद्दल तिच्या किंवा त्याचा समजुतीबद्दल विचारा, कारण तोच यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया असतो. मतभेद कसे हाताळले जातील हे समजून घेण्यासाठी मतभेदावर चर्चा केल्याने तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबद्दल स्पष्ट व्हाल. तसेच कोणतीही समस्या एकत्रितपणे हाताळण्यास सक्षम असेल. लग्नातील लैंगिक भूमिका आणि अपेक्षांबद्दल तिचे मत विचारणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनात भावनिक आधार आणि बांधिलकीच्या महत्त्वाबद्दल चर्चा करा. तिच्या जीवनसाथीकडून तिच्या अपेक्षांबद्दल विचारा. आपण त्या अपेक्षा पूर्ण करू शकता की नाही हे पहा. हृदयाच्या बाबतीत सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी प्रेमाबद्दलची तिची धारणा आणि तिच्यासाठी त्याचा अर्थ काय आहे याबद्दल जाणून घ्या. वैवाहिक भूमिका आणि जबाबदाऱ्या याबद्दल तिची मते विचारा. एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्या. वैवाहिक जीवनात वैयक्तिक जागा आणि व्यक्तिमत्वाचे महत्त्व याबद्दल चर्चा करा. लग्न ही आयुष्यभराची बांधिलकी आहे का आणि घटस्फोट हा तिच्यासाठी पर्याय आहे का याबद्दल तिचे मत जाणून घ्या. सासूसास्यांसोबत राहण्याविषयी तिचे विचार विचारा. भविष्यात तशी शक्यता आहे का? लग्नातील गोपनीयता आणि वैयक्तिक मर्यादांबद्दल तिच्या समजुतीबद्दल चर्चा करा. सांस्कृतिक भिन्नतेच्या परिस्थितीत जुळवून घेण्याच्या आणि तडजोड करण्याच्या तिच्या इच्छेबद्दल चर्चा करा. मतभेद हाताळण्याच्या आणि शांततेने संघर्ष सोडविण्याच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल विचारा. शारीरिक जिव्हाळ्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आणि लग्नातील त्याच्या भूमिकेबद्दल चौकशी करा. तिच्या समर्थन प्रणालीबद्दल आणि आपल्या भविष्यात विस्तारित कुटुंबाचा सहभाग तिला कसा वाटतो याबद्दल चर्चा करा. संयुक्त कुटुंब विरुद्ध विभक्त कुटुंब बद्दल तिचा विचार काय आहे याबद्दल विचारा. दोघांचे विचार एका पातळीवर येतात का? दोघांचा दृष्टिकोन सारखा आहे की नाही हे पाहण्यासाठी विवाहित जीवनातील एकमेकांचा सहयोग आणि टीमवर्क बद्दलच्या तिच्या समजुतीबद्दल समजून घ्या. तिची उद्दिष्टे आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षेबद्दल विचारा. ते आपल्या स्वतःशी जुळतात की नाही हे पहा. भावनिक आधार आणि समजूतदारपणाच्या बाबतीत जीवनसाथीकडून तिच्या अपेक्षांबद्दल चर्चा करा. वैवाहिक जीवनातील आर्थिक स्वावलंबन आणि निर्णय प्रक्रियेबद्दल तिचे विचार जाणून घ्या. निरोगी कार्यजीवन संतुलनाबद्दल तिच्या समजुतीबद्दल जाणून घ्या आणि ती ते कसे साध्य करणार त्यासाठी तिच्या काय योजना आहेत, त्यासाठी ती काय करणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. धर्माविषयीचे तिचे विचार आणि त्याचा आपल्या भावी जीवनावर होणारा परिणाम याबद्दल एकत्र चर्चा करा. तिच्या अनुभवांबद्दल आणि मागील नात्यांमधून शिकलेल्या धड्यांबद्दल चौकशी करा. जीवनसाथी म्हणून आपल्याकडून तिच्या अपेक्षा आणि ती आपल्या भूमिकेची कल्पना कशी करते याबद्दल विचारा. नवीन परिस्थिती आणि वातावरणाशी कसे काय जुळवून घेणार आणि जुळवून घेण्याच्या तिच्या इच्छेबद्दल चर्चा करा. आपण एकमेकांना कसे समर्थन देऊ शकता हे समजून घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक सामर्थ्य आणि कमकुवततेबद्दल चर्चा करा. सामायिक कार्यवतीच्या कला यांचा शोध घेण्यासाठी तिच्या छंद आणि आवडीबद्दल विचारा, म्हणजे भविष्यात काही नवीन गोष्टीचा विचार करता येईल. आणि शेवटी नेहमीच आपल्या प्रवृत्तींवर विश्वास ठेवा आणि एकत्रितपणे आपल्या भविष्याचा मजबूत पाया सुनिश्चित करण्यासाठी मुक्त आणि प्रामाणिक संभाषण करा. महेश पाथरे सर यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, जिथे आम्ही अरेंज मॅरेजच्या प्रवासात वधूवर यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.